पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण राज्यभरात चर्चेत असतानाच आता नागपूरमध्येही हुंडाबळीची एक घटना पुढे आली आहे। सासरच्या जाचाला कंटाळून नवविवाहितेने लग्नानंतर अवघ्या 35 दिवसात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। नागपूरच्या बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या मयुरी ठाकरे डाहुले हिचा अभिषेक डाहुले याच्यासोबत 25 एप्रिलला विवाह झाला होता। विवाह झाल्यानंतर अभिषेकचे वडील व आईने लग्नात झालेल्या खर्चाच्या भरपाईसाठी मयुरीकडे पैशाचा तगादा लावायला सुरुवात केली। नवीन लग्न आहे त्यामुळे काही दिवसात स्थिती सामान्य होईल असे वाटत असल्याने तिने वडिलांना तिला होणाऱ्या रोजच्या मारहाणाची कल्पना दिली नाही। लग्नानंतर एकदा घरी आल्यानंतर मयुरीने वडिलांना सांगितले असता वडिलांनी गटाच्या भिशीचे 20,000 रुपये दिले। वडिलांकडे अतिरिक्त पैसे नसल्याने वडील हतबल होते। सासरच्या मंडळींचा पैशासाठी मयुरीचा जाच सुरूच होता। शेवटी 3 जूनला मयुरीने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली व 7 जन्माची बेडी अवघ्या 35 दिवसात तुटली। या प्रकरणात बुटीबोरी पोलिसांनी पती अभिषेक डाहुले, सासरे दीपक डाहुले, सासू कुसुम डाहुले व दीर आदित्य डाहुले यांना अटक केली आहे। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। सोलापूरमध्ये देखील सासरच्या जाचाला कंटाळून आशाराणी भोसले या 22 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणात देखील 4 चाकी आणि पैशाच्या हव्यासासाठीच सासरच्यांनी सुनेचा छळ केल्याचा आरोप मृत महिलेच्या वडिलांनी केला आहे। मोहोळ तालुक्यातील चिंचोली काठी येथील विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी मृत महिलेच्या पतीसह सासू सासऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। या प्रकरणी आशाराणी भोसले हिचा मृत्यू नसून हत्या असल्याचा आम्हाला संशय आहे असेही तिच्या माहेरच्यांनी म्हटलं आहे। कुटुंबियांनी या प्रकाराबाबत बोलताना सांगितले की मोठी मुलगी उषाराणी हिचा ज्ञानेश्वर भोसले याच्याशी 2019 मध्ये विवाह झाला होता। त्यानंतर त्याचा लहान भाऊ पवन याने आमची धाकटी मुलगी आशाराणी हिला पळवून नेलं आणि प्रेमविवाह केला। मात्र मुलगी झाल्यापासून तिचा छळ सुरूच होता। अनेक वेळा तिच्या कुटुंबियांना व्हिडिओ कॉल करत आशाराणी हिला मारहाण केली जात होती। आशाराणी माहेरी निघून आल्यावर पोलिसात तक्रार दिली। पोलिसांनी समजावून सांगितल्याने आम्ही मुलीला नांदायला पाठवलेलं होतं अशी आणि नंतर मंगळवारी तिने टोकाचं पाऊल उचललं आहे। तिला 3 वर्षांची वैष्णवी नावाची चिमुकली आहे अशी माहिती देखील आशाराणीच्या कुटुंबियांनी दिली आहे।